स्टडी करणार आहे. बघूया. तीन जास्त बेसिकली आपले काय राहिले क्लासेस राहिलेले त्यांना कव्हर करून घेऊया. नाव रेप्टाइल्स. येस, आपला जो सिक्वेन्स आलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा एंट्री मारूया. आणि मग व्हिडिओमध्ये पाहिलं आपण जे डिस्कस करतो त्यामध्ये कोणता आला होता आपला? येस, कॉर्डेटा. कॉर्डेटामध्ये काय केलं? सब फाईल मध्ये तीन बघितले: युरो कॉर्डेटा, सिपेरो कॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटामध्ये आपण काय केलं की दोन टाईपच्या बेसिकली आपण डिव्हिजन बघितलं: अज्ञाता, ज्ञातोस्टोमाटा. ज्ञातोस्टोमाटा म्हणजे जॉब बेरिंग काय असणार आहे, अॅनिमलचे असणार आहे. त्यामध्ये बेसिकली आपण काय केलं की दोन टाईपचे सुपर क्लास बघितले. पहिला कोणता असणार आहे? फिसेस, आणि सेकंड वन इज व्हॉट? टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये आपण पहिला बेसिकली फाईल डिस्कस केला कोणता? येस, amphibians. Now the next one is reptiles. ठीक आहे. त्यामध्ये काय असणार आहे? हा reptiles वाला आपण डिस्कस केला होता. नाव सॉरी, आज डिस्कस करायचं आहे amphibians प्लस झालेला आहे. ठीक आहे. आता reptiles बद्दल बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर जर घ्यायची म्हटली तर ऑब्विसली हा फाईल सॉरी हा जो क्लास असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू amphibians पेक्षा तुम्हाला थोडा हायर कॅरेक्टर शो करणार आहे. amphibians मध्ये कॅरेक्टर आपण डिस्कस करायला गेलो तुम्हाला काय काय बघायला भेटते बघा. फर्स्ट ऑफ ऑल these are terrestrial and also what? Aquatic. सिमिलर केस मध्ये रेप्टाइल्स मध्ये पण फ्यू एक्झाम्पल असे बघायला भेटणार की जे स्पेसिफिक अँफिबियनच्या केस मध्ये आपण डिस्कस होतो एक ऑर्गॅनिझम असणार आहे. तो वॉटरमध्ये पण राहतोय आणि टेरेस्ट्रियल रिजनला पण राहतोय. पण आता इथे जे काही एक्झाम्पल आपण स्पेसिफिक डिस्कस करणार आहोत ना त्यातले काही एक्झाम्पल पर्टिक्युलर फक्त पाण्यामध्येच असणार आहे. काही एक्झाम्पल हे टेरेस्ट्रियल रिजनच असणार आहे. बोथ रिजनला तुम्हाला भेटणं खूप रेअर बेसिकली एक्झाम्पल बघायला भेटतं. असणार कशातून बघ नसणार आहे काय बेसिक बघायला भेटते पण खूप रेअर बेसिकली मेन्शन करू शकतो. सो ते प्रॉपर्टी आपण डिस्कस करतोय. नेक्स्ट सेकंड मध्ये काय असणार? हार्ट कन्सिडर मध्ये येतं किंवा सर्क्युलेशन जर डिस्कस करायचं म्हटलं सिमिलर केसमध्ये बॉडीचा जो पार्ट असणार ना थोडंसं इथं व्हेरिएशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. इथं जो बेसिकली आतापर्यंत टेल अब्सेंट होती राईट ना, आतापर्यंत आपण जे काय सगळ्या ऑर्गॅनिझम म्हणजे सगळ्यांमध्ये टेल अब्सेंट आहे बट इथं तुम्हाला टेल प्रेझेंट असताना बघायला भेटणार. त्याच्यामुळे हा ऍज बेस दोन ऑरिकल एक वेंट्रिकल फर्दर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर ऑर्गॅनिझमचं थोडंसं बेसिकली हार्टमध्ये एक्सेप्शनचे कॅरेक्टर बघणारे ती म्हणजे काय असणार क्रोकोडाईल की ज्यांच्यामध्ये काय असणार फोर चेंबर हार्ट येणार आहे. बट स्टील crocodile is an cold-blooded animal or pictothermic organism. It's not an homothermic organism. त्यामुळे समजून घ्या रेप्टाइल्स मध्ये जो बिलॉंग होतो म्हणून त्याचं ऑलवेज ब्लड कसं असणार आहे? कोल्ड ब्लडेड बघायला भेटणार आहे. बाकी वेगळं काय असणार. इव्हन तुम्ही जर का स्पेसिफिकली अँफिबियन्स मध्ये पाहिजे स्किन आपल्याला कशा बघायला भेटते? मॉइस्ट होती आणि स्केल लेस म्हणजे स्केल त्याच्यावरती बघायला भेटत होते राईट ना. बट इथं आता जे स्पेसिफिकली आपल्याला काय बघायला भेटणार आहे? स्किन जे बघायला भेटते त्याच्यावरती काय असणार? स्केल्स बघायला भेटणार आहे. इव्हन तुम्ही जर का बेसिकली फ्रॉक मध्ये भेटेल तुम्हाला असे म्हणजे थोडेसे क्लाउड्स टाईप मध्ये नक्या तुम्हाला अपसेट होतं एवढं की तुम्हाला प्रॉमिनेंटली बघायला भेटत होते बट इथे तुम्हाला प्रॉपर असे काय बघायला भेटतात क्लाउड्स बघायला भेटतात. असे काही बेसिकली रिझन्स दिले. आणि इव्हन रेप्टाइल्स मध्ये जे काही स्पेसिफिक तुम्हाला स्नेक बद्दल एक्झाम्पल दिले स्नेक मध्ये काही स्पेसिफिकली पॉइझनस तर काही बेसिकली नॉन पॉइझनस आहे. यू हॅव टू नो द बेसिकली एक्झाम्पल्स ऑफ पॉइझनस अँड नॉन पॉइझनस स्नेक राईट ना. सो आपण त्याच्यामध्ये वेगळे डिस्कस करून घेऊया. काय मग सगळे पॉईंट्स काउंट जातील. फर्स्ट ऑफ ऑल तीन कशी बघायला भेटणार? ड्राय असणार आहे कोणी कोण राईट नाही की त्यांच्यामध्ये कशी असणार आहे तुम्हाला स्केल लाईक काय असणार माहिती का की जी सर्टन टाइम नंतर शेड पण होताना बघायला भेटणार. कॉनिक पॉईंटचं मिनिंग आपण असं घेऊ शकतो की स्पेसिफिकली जी काही स्किन असणार आहे जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल होतो स्नेक. एक सर्टन टाइम नंतर स्नेक काय करतो की आपली जी स्किन असणार ती शेड ऑफ करताना बघायला भेटणार. टाकणं आपल्या मराठीमध्ये आपण त्याला मेडिमेशन करतो. तुम्ही खूप वेळा गावाला पण पाहिले असेल बघा राईट ना. शेतामध्ये किंवा स्लॅश कोणत्या एरियामध्ये स्नेक काय करतो की आपली एक सर्टन टाइम मध्ये दगडांच्या मध्ये जनरल मध्ये पाण्यामध्ये पण तुम्हाला डिस्प्लेस होताना बघायला भेटतो. कॉर्पोच्या फॉर्म मध्ये काय असणार आहे स्किन आता बघायला भेटणार शेड ऑफ करणार. बदल काय सांगितले रिपीटेड स्केल्स काय असणार आहे स्क्यूट्स. स्क्यूट्स म्हणजे काय केलं माहिती का त्यांच्या फॉर्म मध्ये जे ना स्केल्स वरती स्क्यूट्स असे बघायला भेटणार म्हणजे ब्लॉकेज मध्ये. आणि स्किनचं तुम्हाला माहिती आहे की लेदर ऍज बेसिकली आपण डिफरंट डिफरंट टॅक्स म्हणा किंवा बेल्ट म्हणा किंवा अदर शूज म्हणा यासाठी बेसिकली युज केलं जातं. इव्हन गाडीची जे बेसिकली लेदर असणार आहेत ना ते बेसिकली फॉर्म करायचे सीट्स कव्हर ते पण फॉर्म करायचे आपण युज करतो. पदर काय मेडिटेशन केले बघा स्नेक आणि काय लिझर त्यांच्यामध्ये जे स्केल असणार स्किन कास्ट तेच रिमूव्ह करण्याचं काम मेकॅनिझम इथं होताना बघायला भेटणार. पदर लिम्स ऑब्विसली टू फेस बघायला भेटणार. क्राउलिंग काय असणार लोकोमोशन देताना बघायला भेटणार आहे राईट ना. पदर काय असणार टिपेन एक्सटर्नल बेसिकली पार्ट मध्ये ऍज डिस्कंटिन्यू होताना बघायला भेटणार. अँपिकल्स मध्ये आपण बघितलं. सो इट्स नॉट अ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स फ्रॉम द अँपिकल्स सम ऑफ द बेसिक असणार सेपरेटली येताना बघायला भेटणार. अनदर थिंग इज दॅट की हा पॉईंट आपण पहिल्यांदाच कव्हर केला होता. त्याच्यामध्ये हार्ट बघायला भेटणार आहे. पण याच्यामध्ये एक्झाम्पल काय असणार क्रोकोडाईल तो तुम्हाला बघायला भेटणार पोर्शन स्टील थर्मिक ऑर्गॅनिझम.
एलिमेंटरी कॅनल प्रॉपर बनलेले लंग्स बेसिकली रेस्पिरेटरी ऑर्गन की आपल्याला मेंटेनेशन करून देतात. एमबीबीएस मध्ये आपण त्यामध्ये 4 टाईपचे स्किन बघितला, लंग्स बघितला, बफर फॅरेंजियल कॅव्हिटी बघितली आणि मग त्यानंतर लंग्स. बट दिस ऑर्गॅनिझम स्पेशली त्याचं रेस्पिरेशन लंग्सच्या थ्रूच होत आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय सेपरेट असणार रेस्पिरेटरी ऑर्गन डिस्कस करत नाही. इंटरनल फर्टिलायझेशन ऑब्विसली आपल्याला कसं हायर ऑर्गॅनिझम होत चालले. ओव्हीपॅक्स राईट ना, एक लाईन तुम्हाला खूप सारे वर्ष बघायला भेटणार. पायथन तर तुम्ही जनरलमध्ये नेट जिओ बेसिकली तुम्ही छोटे छोटे केस तुम्हाला त्यांचे बघायला भेटणार राईट ना. अरे पण काय असणार डायरेक्ट डेव्हलपमेंट असणार यांच्यामध्ये लार्जर काय कंडिशन मेंटेनेशन करून दिलं बिकॉज आता यानंतर सगळेच ऑर्गॅनिझम हायर कॅरेक्टर शो करणार राईट ना. एम्बिडियन्स पर्यंत आपण काय पहिला काढावं बघूया. देन त्यानंतर सगळे ऑर्गॅनिझम कसे असणार आपले हायर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स शो करायला तुम्हाला मेंटेनेशन करून दिले. नाव सम ऑफ द काय असणार एक्झाम्पल्स इथे मेंटेनेशन करून दिले. जसं तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता बघा. येस ना, केलॉन और वॉटेवर तुम्ही त्याच्यामध्ये चिलॉन राईट ना. केलॉन चिलॉन आता सी आणि जे क असणार आहे च असणार आहे डिपेंडिंग अपॉन काय असणार आहे की वर्ड्सनुसार मेंटेनेशन करून दिले. बट चिलॉन हा बेसिकली आपण काय करतो की यूज करतो. आणि कायटॉन आपण पुढे बघितला पिक्टोफ्लोरा आढळेगा चिट्टोफ्लोरा तुम्ही चिट्टोफ्लोरा म्हणताय कायटोफ्लोरा चिट्टोफ्लोरा कायटॉन कायटॉन म्हणतात तर कायटोफ्लोरा तुम्ही मेंटेनेशन करून घ्या. इथे चिलॉन मेंटेन यूज करतोय. कोण असणार टर्टल्स आणि काय असणार टॉर्टल. दिस सम डिफरन्सेस समजून घ्या. टर्टल्स आणि टॉर्टेस मध्ये हे डिफरन्स आहे की टर्टल्स मोस्टली तुम्हाला वॉटरमध्येच बघायला भेटणार ऍक्वेटिक अॅनिमल आहे. पण टॉर्टल जर घ्यायचं म्हटलं तर टेरेस्ट्रियल रिजन मध्ये बघायला भेटतं. लॅबस्टॅन जर घ्यायचं म्हटलं ॲज कम्पॅरेटिव्हली टॉर्टल्स मोर टाइम काय असणार सर्वाइव्ह होताना बघायला भेटतं. त्याची लॉन्जिटिव्हिटी जी असणार ती लॉंग टाइम बेसिकली बघायला भेटतं राईट. ऑलमोस्ट 300 इयर्सचा लास्ट बेसिकली टॉर्टल्स मरताना बघायला 350 इयर्स पर्यंत बेसिकली सर्वाइव्ह झालं राईट. सो असे लॉंग लास्टिंग बेसिकली मेंटेनेशन करून दिले. सो टेस्टिडो बेसिकली मेंटेनेशन करू शकतो. येस कॅमिलॉन ट्री लिझार्ड राईट ना. येस हेमिडॅक्टेलस बॅक वॉल लिझार्ड बघायला भेटतात. कॅलोटेस बघायला भेटणार गार्डन लिझार्ड. क्रोकोडाइल्स काय असणार क्रोकोडाइल मेंटेनेशन केले आणि ॲलिगेटर. आता समटाइम्स आपण कधी बेसिकली बघतो क्रोकोडाइल्स ॲलिगेटर आणि ॲलिगेटरच क्रोकोडाइल म्हणतो. दिस आर दी मेनली नॉट सेम स्पेसिस. त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट आहेत. मगर सुसर आपण जे म्हणतो तुम्ही ऍप्लिकेशन्स राईट ना. सो डिफरंट डिफरंट टाईपचे काय असतात की हे तुमचे ॲक्वेटिक ॲनिमल्स बघायला भेटणार. त्यांच्यामध्ये जनरल जर डिफरन्सेस डिस्कस करायचं म्हटलं तर त्यांच्या माउथ मध्ये बेसिकली डिफरन्सेस येतो राईट ना. तुम्ही जर का स्पेसिफिकली क्रोकोडाइल बघितलं तर त्यांचा माउथचा हा बेसिकली असा एक अँगल बनताना बघायला भेटणार. मग पर्सन काय असणार अँगल बनताना बघायला. जे ॲलिगेटर असणार ते कम्पॅरेटिव्हली अशा माउथ मध्ये येतात राईट. त्याचं कर्व फॉर्म मध्ये माउथ येताना बघायला भेटतं. हे जनरल तुम्ही बघू शकता. सेकंड थिंग कसं असणार आहे क्रोकोडाइल पेक्षा ॲलिगेटरची साईज ॲज कम्पॅरेटिव्हली कशी असणार लार्ज इन साईज मध्ये बघायला भेटतं. ओके लार्ज इन साईज मध्ये मेंटेनेशन करून दिले. नाव तर नेक्स्ट वन जर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर काय असणार आहे यांच्यामध्ये पॉवर किंवा यांचे जे यूज असणार आहे डिफरंट डिफरंट लेझर फॉर्म करण्यासाठी आपण यूज करू शकतो. फ्यू एक्झाम्पल इथे मेंटेनेशन करून दिले. आता नेक्स्ट वन ऍक्ट स्पेसिफिकली तुम्हाला स्नेक बद्दल ते इन्क्लूड करून दिले. सो सम ऑफ द काय असणार आहे पॉयझनस मेंटेनेशन करून दिले. नाझा नाझा तुम्ही ऐकलं असेल बघा राईट ना. आय थिंक मला कोणत्या प्रेफरन्स आहे लिव्हिंग वर्ड राईट ना. त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम दिलेले दिस अँड बेसिकली सेम येताना बघायला लागतं राईट ना. सो नाझा एक्झाम्पल दिले. कोब्रा मेंटेनेशन करतोय. दिस बँगलोर्स ऑर क्रेट राईट ना. इंडियामध्ये और महाराष्ट्रामध्ये कॉमनली बेसिकली बघायला भेटतात. वायपर कसल वायपर मेंटेनेशन करून दिस आर द व्हेरी पॉयझनस राईट ना. आणि यांच्यामध्ये पण काय केलं असतं दोन टाईपचे बेसिकली काय असणार आहे की स्नेकला आपण डिस्कस करून घेतो राईट ना. एक न्यूरोटॉक्सिक आणि होमोटॉक्सिक राईट ना. हिमोटॉक्सिक मेंटेनेशन केलं तर दोन टाईपचे बेसिकली काय असतात तुम्हाला स्नेक मेंटेन पाहतो राईट ना. सो ते जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर मोस्टली जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर वन ऑफ द ग्रेटेस्ट जर का पॉयझनस स्नेक जर तुम्ही ऐकला असेल बघा ब्लॅक मामा म्हणून आफ्रिकामधील सगळ्यात खतरनाक बेसिकली तुम्हाला बघायला भेटतात ब्लॅक मामा. इट्स सारख्या सगळ्यात हिमोटॉक्सिक बेसिकली तुम्हाला बघायला भेटते. हिमोटॉक्सिक बाय बिकॉज हा जर का स्पेसिफिक रसेल मॅपर जरी घ्यायचं म्हटलं तर हे हिमोटॉक्सिक फॉर्म मध्ये बघायला भेटतात. ते जनरल मध्ये यांचं जर का स्पेसिफिक पर्सन आपल्या बॉडीमध्ये एंटर जर केलं ना तर आपल्या सगळ्या ब्लड जे काही ब्लड सेल्स असतात त्यांचं कॉग्युलेशन आहे. असं लिटरली एक गोळा बनताना बघायला कॉग्युलेशन झाल्यानंतर ऑब्विसली ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत आहे. अदर जर काही एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटले राईट ना. सो त्यांच्यामध्ये क्रेट्स किंवा अदर जर एक्झाम्पल डिस्कस करायचं न्यूरोटॉक्सिक आपण मेडिकेशन करतोय. नर्वस सिस्टमला बेसिकली ब्लॉक होणं पॅरालाइज कंडिशन होणं बेसिकली प्रॉपर बॉडीमध्ये वर्किंग न होणं त्याची मेन रिझन असणार. अनदर थिंग इज दॅट नॉन पॉयझनस मध्ये एक्झाम्पल तुम्ही काय घेताय पाहिजे राईट ना. गावाकडचं सिम्पल एक्झाम्पल येस दिसताना कशी दिसते तुम्हाला नाव दिसतोय ना आपला त्याच्यासाठी दिसते कोबरासाठीच दिसते. बट ऍक्च्युली इट्स नॉट अ पॉयझनस इट्स अ नॉन पॉयझनस राईट ना.
गावामध्ये खूप वेळा पहिले लांब लचक बेसलेले असणार, गावातून इकडे तिकडे फिरताना बघायला भेटणार राईट ना. इन जनरल मध्ये तुम्ही असे खूप एक्झाम्पल बघू शकता. पण इट्स अ नॉन पर्सन्स राईट ना. इन जनरल मध्ये बघा आमचा कॅपिटल जो असणार आहे किंवा बेसिकली जो डिसेंबर म्हणा किंवा पर्टिक्युलर डिसेंबर पेक्षा आपण म्हणू शकतो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या कॅपिटलमध्ये मॅक्झिमम तुम्हाला बाहेर पडताना बघायला भेटेल. कारण की त्या कॅपिटलमध्ये कसं असणार आहे, आधाची शेती करायची सुरुवात झालेली असते. जे रँक असणार आहेत किंवा बेसिकली क्रॉप असणार यांचा नंबर आहे. आता नंबर बेसिकली त्या टाईपच्या अॅनिमल्सला खाण्यासाठी हवाचा नंबर पण तुम्हाला जनरली बघायला भेटणार आहे. सो ही प्रॉपर्टी इथे काय केली इन्क्लूड करून दिले. सो यू विल अंडरस्टँड द बेसिकली काय असणार आहे दिस एक्झाम्पल फ्रॉम द काय असणार आहे रेप्टाइल्स. आता नेक्स्ट वन काय असणार आहे एल्स राईट ना. एल्स इन जनरल मध्ये काय म्हणतो आपण बर्ड्स. अजून एक हायर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्या ऑर्गॅनिझम मध्ये बघायला भेटणार आहे. एल्स मध्ये आतापर्यंत आपण बघतो स्पेसिफिक लोकोमोशनच्या कॉन्सेप्ट मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर लिपिंग करणं, वॉकिंग करणं ऍम्फिबियन्स मध्ये होईल, क्राउलिंग करणं रेप्टाइल्स मध्ये होईल. आता नाव काय असणार आहे फ्लाय करणं और वॉकिंग करणं ही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण कोणामध्ये बघू शकतो स्पेसिफिकली आपल्या एल्स. नेक्स्ट वन त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर जर घ्यायचं म्हणजे हार्टच्या कन्सर्न मध्ये घेऊ शकतो. हार्ट जे असणार काय असणार आहे आता 4 हार्ट कंपल्सरी बघायला भेटतात. सर्क्युलेशन केस बघायची म्हणजे विशेष क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम बघायला भेटणार आहे. इव्हन त्यांच्यामध्ये स्पेशली जे कोल्ड ब्लडेड अॅनिमल असतात ते कसे असणार आहेत वॉर्म ब्लडेड अॅनिमल येताना बघायला भेटणार आहे राईट ना. सो बेसिकली माउथ रिजन मध्ये त्याला बेसिकली स्नॉट लाईक बेसिकली काय असणार आहे म्हणजे माउथ रिजन बघायला भेटतो डेव्हलप होताना बघायला भेटणार त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पीक मध्ये राईट. फर्दर बेसिकली माणसं यांच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला क्लाउस मला छोटे छोटे येताना बघायला भेटणार की जे ऍक्च्युली ग्रीप करण्यासाठी राईट ना. जर त्या प्लांटवरती बसत असेल तर तिथे ग्रीप करून ठेवण्यासाठी त्यांना येताना मदत करताना बघायला भेटणार राईट. फर्दर यांच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आपण डिस्कस करू शकतो. नदी पण काय असणार आहे तसे आपण फिश मध्ये एक बॉडीचे टाईप वगैरे स्ट्रीम लाईन स्ट्रीम बॉडी बघायला भेटत होती. तिची मिडल रिजन मध्ये स्वेलिंग पार्ट मध्ये असणार आहे, एंड पार्ट मध्ये कशी असणार आहे तुम्हाला येस तुम्ही होता थोडासा एक नॉर्थ स्ट्रक्चर बनणार आहे. फॉर द वॉट रिझन होतं स्विम करण्यासाठी. आता एका ऑर्गॅनिझम जो असणार आहे तो काय करणार आहे की फ्लाय करण्यासाठी त्यांची बॉडी बनताना बघायला. अनदर इम्पॉर्टंट थिंग्स इज पण काय असणार याच्यामध्ये युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये जे बोन असणार आहे म्हणजे याच्या टाईपमध्ये दोन टाईपचे बेसिकली काय असणार आहे स्केलेटल सिस्टम बघायला भेटणार आहे. एक तर काय असणार आहे एक्झोस्केलेटन, दुसरं काय असणार आहे एंडोस्केलेटन. सो एक्झोस्केलेटन मध्ये बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे पीक आहे, फेदर येताना बघायला भेटणार आहेत, क्लाउज येताना बघायला भेटणार आहेत. ते जर का आपण पर्टिक्युलरली इन्सनला एंडोस्केलेटन घ्यायचं म्हटलं कार्टिलेज आणि काय असणार आपल्याला बोन बघायला भेटते. पण त्याच्यामध्ये बोनचा एक सेपरेट टाईप आहे न्यूमॅटिक बोन आपण याला मेन्शन करतो. काय असणार आहे न्यूमॅटिक बोन राईट. न्यूमॅटिक बेसिकली काय असणार बोन असणार त्याचं मेनिंग काय म्हणतात पोर्स बेरिंग बोन. पोर्स याच्यावरती प्रेझेंट आहे. पोर्स हा प्रेझेंट आहे कारण की जितके जास्त पोर्स तितके बेसिकली लाईट वेट ऑफ असणारे बोन. आता लाईट वेट मुळे ना फ्लाय करणं इझी होताना बघायला भेटणार. हे त्याच्या मागचं मेन रिझन. बाकी याच्यात तुम्हाला वेगळं काही प्रिपरेशन करायची गरज नाही. इन जनरल बेसिकली का बर्ड्स मध्ये काय प्रॉपर्टीज असतात त्याच मी तुम्हाला याच्यामध्ये काय केलं की मेनली मेन्शन करून देईल. वेगळं काय सांगितलेलं नाही. तुम्ही जस्ट रीड केलं तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल. काय दिलं याच्यामध्ये स्पेशली फर्स्ट ऑफ ऑल दिले फेदर्स अँड बीक्स सारखे असणारे प्लेसेस असणारे राईट ना. जे फोर विंग्स असणार आहेत ते कशामध्ये डेव्हलप झाले तुमच्या विंग्स मध्ये. जे हायलिंग्स असणार आहेत ते कोणामध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार वॉकिंग करण्यासाठी लेग्स मध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. ट्राय स्किन विदाउट काय असणार ग्लॅम एक्सेप्शन एक मेनली मेन्शन करून दिले काय असणार ऑल ग्लॅम्स बॉडीवरती प्रेझेंट असताना बघायला. स्पेशली कुठल्याही मध्ये याचं मेजर फंक्शन काय एक्सप्रेस करून दिलेलं नाही. फक्त ग्लँडचं नाव असू द्या राईट. आतापर्यंत आपण 2 ग्लँड बघितल्या. प्रोबोसिस ग्लँड म्हणजे रिस्पॉन्सिबल एक्सक्रिशन आणि ऑइल ग्लँड बॉडीवरती आहे बॉडीची स्पेसिफिकली जी एक जे टेम्परेचर असणारे मॉइश्चर असणारे और इव्हन काय असणारे बॉडीची जी टाईप जो असणार तो मेंटेन करून ठेवण्यासाठी किंवा स्किनची जी एक ड्रायनेस जो असणार आहे एक्सेसिव्ह अमाऊंट ड्रायनेस तर डेफिनेटली इश्यू क्रिएट होणार आहे. सो बॉडीमध्ये ऑइली मेंटेन बेसिकली करून ठेवण्यासाठी तुम्हाला काय बघायला भेटणार आहे बेसिकली ऑइल बघायला बेस्ट ऑफ काय असणार आहे स्पेशली मेंटेन इन्क्लूड करून दिले. पण नेक्स्ट वन काय असणार हँडलिंग्स वरील स्केल्स बघायला भेटणार. स्केल्स कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण कुठून चालू केलं पासून. त्याच्या अगोदर काय असणार आहे पिसेस मध्ये पायसेस मध्ये आपण मेंटेन करू शकतो राईट. स्केल्स इथून चालू झाले पण एक ऑर्गॅनिझम आपण कोणता बघितला अँटिबॉडीज ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन असणार आहे अपसेंट असणार आहे. पण ही प्रॉपर्टीज काय काय व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या. ऑब्विसली तुम्हाला मेनली विषय जास्त वॉकिंग करणं स्विमिंग करणं राईट ना. इव्हन काय असणार क्लासिंग ट्रीज काय असणार ब्रांच क्लासिंग कुठून घेऊन राईट ना या फॉर्म मध्ये बेसिकली मेनली बघायला भेटणार. स्विमिंग करणारे एखादं एक्झाम्पल माहिती बर्ड्स मध्ये ऑब्विसली स्विम करताना बघायला भेटणार आहे. सो स्पाउंड तुम्हाला बेसिकली करतात स्वॅन स्वॅन एक एक्झाम्पल नाही राईट स्वॅन आहे. त्यानंतर तुम्ही हे घ्या आपले पेक्विन पेक्विन बर्ड आहे डाऊट नाही ना.
चालताना बघायला भेटतं डुबू डुबू, पण बेसिकली कसं असणार आहे ते एक बेसिकली बर्ड्स मेंटेन शिकतो. वॉकिंग मध्ये तर काय समजलं, ऑस्ट्रिचचं बेस्ट एक्झाम्पल घ्या, राईट. कोंबडी तर बेस्ट एक्झाम्पल येताना बघायला भेटतं, राईट. तिकडे तिकडे ती वेळा बेसिकली आणि उडताना पण बघायला भेटते. फ्लाय किती खतरनाक, आपल्याला असं वाटतं कोंबडी उडत नाही, म्हटले खतरनाक उडते. आठवून घ्या. हा, पकडायला गेलं तर तुम्हाला गावले असेल बघा, गावते लोक. बदल काय असतं बघा याच्यामध्ये, लॉंग हॉलो न्यूमॅटिक फोन बघायला भेटतात. त्याचा एक्सपिरियन्स आहे. हा, हा, मला आहे ना, गावात फिरले, आमच्या घरी असायचे, भरपूर असायचे. कुऱ्हाडी असते ना त्या, कुऱ्हाडी. कुऱ्हाडी माहिती आहे कोणाला? कुऱ्हाडी माहिती आहे का काय असते? हा, कुऱ्हाडी नावाचं बेसिकली एक पिंजरा असतो त्यांचा. पकडायचं टाकून द्यायचं, पकडायचं टाकून द्यायचं, वरतून फक्त बेसिकली काय करायचं की कवर टाकून द्यायचं, बस. टेन्शन नाही. सकाळी झाली इकडं कोंबडा आरवायला चालू करते, मग सगळे झाकण सगळ्यांना बाहेर फिरून द्यायचं. सगळे गावभर हिंडून येतात मग, आणि मग सगळं चालू असतं. टिप्पणी काय असणार, रिप्रेझेंट काय असणार, इयर. ऑब्विसली एका रिटर स्ट्रिक्टच आपण कुठून पासून दिसत अँटीरियन्स पासून, अँटीरियन्स रिप्रेझेंट एज, तिघांच्या मध्ये म्हणजे अजूनपर्यंत बेसिकली बघा एक्सटर्नल इयरचा काय संबंध चालू नाही. तुमचा मिडल इयर आणि कोणता एक्सप्रेस केलाय, इंटरनल इयर, बस दोघांच्या बद्दल डिस्कस केलं. सो युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण फॉरमध्ये बघणार आहे. मध्ये येताना बघायला काळजी वाटते. Yo, ya, मेरे को इसमें व्हाट्सएप शेयर करना, मैं अपन चेक कर रहा था. Yes, sir. पहिल्या वेळेला दिखाना फिर क्या करना है. ये वाला पहला वाला. right hand discount है. अभी ये slide बाकी. Part 2, Part 3, Part 4, Part 5, 6, 7 देखे ना. एक से लेके 7 तक. हाँ, समझ गया. और इसका क्या करना है, तुम्हें अलग अलग डिवाइस मत करना, ठीक है. समझ गया. ठीक है. अभी एक फाइल के थ्रू वीडियो के साथ नंबर वो भी देख लेंगे. ठीक है. हाँ. काम केले त्यानं स्क्रीनशॉट काढले होते. दुसरा ऑप्शन काही होतच नव्हता. बघा आली वाटतं तुम्हाला. चेक करा बघू. काम झालं तर टेन्शन नाही भाई. आपलं काम व्हायला पाहिजे. हा? आणि ओपन केली बघा, याची झाली, वैष्णवची झाली ओपन. बाकी झाली ओपन झाली ना. ए, एक मिनिट. अरे सॅम्पल आहे रे बाबा, तुम्ही सॅम्पल आहे, चेकआउट करा, टेस्ट करा कसं आहे, चांगला सुरू कंटिन्यू करू. टेस्ट नाही केली चांगली काय लागली करू. हा, नाही आवडली ठीक आहे, ओपन नाही होत ते लोक. काही लोकांना टेस्ट करायला भेटत नाही. चालेल ना. ओके गुड. जमते काय याच्यात कंटेंट करा सगळा. चालेल. आता याची एक फाईल तुम्हाला भेटून जाईल ना माझी. सगळे नाही का भाई, पहिली क्लासिफिकेशनचे फक्त पाठवले रे. क्लासिफिकेशनचे सगळे जे असणारे ते भेटले. अब वगैरह माझी. ठीक आहे. सो तिकडे लक्ष द्या. येस. क्लिअर येईपर्यंत. तर प्रॉपर्टीज आपण काय केले त्याच्यामध्ये कव्हर करून घेतलेले. ऑलमोस्ट बेसिकली बोर बद्दल आपण डिस्कस करू. सो व्हॉट इज द रिझन ऑफ फॅशनल न्यूमॅटिक बोर्ड. न्यूमॅटिक बोर्ड कशासाठी हेल्प करणार तुम्हाला फ्लाय करण्यासाठी. प्रॉपर्टी काय करायची आठवून घ्या. त्या टिम्पॅनचा बेसिकली कोंबड्यावरती मस्त वेगळी सुंदर असं दाखवलेलं आहे टिम्पॅन आठवून घ्या. बदल काय असणार, पीक बघायला भेटणारे फेदर्स वर काय असणार, हाय विंग्स. प्रॉपर्टी काय वेगळं सांगायची काही गरज नाहीये.
हार्ट मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर कसं असणार पोस्ट हार्ट झालं ऑर्गॅनिझम कसं झाला होमिओ थर्म्स वॉर्म ब्लडेड बेसिकली बघायला भेटतं. आता एक कॅरेक्टरिस्टिक बेसिस आपण आज युनिक आपण डिस्कस करू शकतो याच्यामध्ये पण असणार डायजेस्ट सिस्टम मध्ये कोणता पार्ट बघायला भेटणार तुम्हाला याच्यामध्ये क्रॉप काय असणार आहे गिचा बट ते क्रॉपचा पार्ट आपण अजून कोणामध्ये भेटलेला कॉकरोच मध्ये राईट ना तिथं सेवन कोणता पार्ट मध्ये गिझा पण पहिलेला आपण राईट ना 6 टायटेनियम जिनस काय असणार आहे तुम्हाला असे टूथला स्ट्रक्चर मेन्शन केलं राईट ना क्रॉप मध्ये जे काही फूड येणार आहे त्याला ग्राइंड करण्याचं काम राईट ना कोणाचं असणार आपल्या गिझरचं बघायला भेटणार एक्झॅक्टली सेम कंडिशन मेकॅनिझम पण इथं मेनली इन्क्लूड करून दिलेलं आहे त्यामुळे वेगळं काहीतरी डिस्कस करायची गरज नाही काय सांगितलं मला डायजेस्ट सिस्टम ऍडिशनल चेंबर्स बघायला भेटणार क्रॉप अँड गिझार्स फर्दर डबल रेस्पिरेशन एअर साईड बेसिकली काय असणार मेलिमेशन करून दिले लंग्स मध्ये राईट रेस्पिरेशन करण्यासाठी तुम्हाला लंग्स इथं प्रॉपर डेव्हलप झाले आणि एअर साईड फ्लाय करण्यासाठी स्पेशली काही गोष्टी आपण युज करताना बघायला भेटतो जसं एअर ब्लॅडर सॉरी वॉट एअर ब्लॅडर कुठं आपण बघितलं होतं फिश मध्ये फॉर काय असणार आहे कंटिन्युअस राईट ना आता बघा एखादा पर्टिक्युलर जर का फिश कंटिन्युअस स्विम जर करत असेल तर त्याला सिंक न होण्यासाठी काय आपल्या त्याच्यामध्ये एअर ब्लॅडर राईट ना तसं बेसिकली फ्लाय होण्यासाठी यांच्याकडे काय असणं गरजेचं एअर राईट ना लंग्स कॉन्टॅक्ट मध्ये तिचे त्यांना बेसिकली फ्लाय करण्यासाठी मदत करतात इंटरनल फर्टिलायझेशन ओव्हिपॅरिस आणि बेसिकली काय असणार डायरेक्ट डेव्हलपमेंट हे आपण पॉईंट इन जनरल मध्ये बघतो बिकॉज दिस आर दी हायर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ काय असणार ॲनिमल सो ते प्रॉपर्टी आपण डिस्कस करू शकतो आता त्यामध्ये लास्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स और इव्हन काय असणार एक्झाम्पलच्या पुढे आपण डिस्कस करूया टेम्परेचर तुम्हाला याचं मेनिंग समजतं तुम्ही खूप अगोदर पासून मी तुम्हाला सांगत आलेलो बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्याची ऑर्गॅनिक्स मध्ये प्रॉपर्टी आपल्याला बघायला भेटतात सो दिस आर दी फ्यू बेसिक एक्झाम्पल्स फर्स्ट काय असणार आहे एस कॉर्टेस कॉर्वस काय असणार आहे याच्यामध्ये क्रो बघायला भेटणार आहे देन कोलंबा फीचर बघायला भेटणार आहे एस टिस्टिकुला काय असणार आहे पॅरेंट बघायला भेटणार आहे फर्दर सॅकिओ ऑस्ट्रिच पॅओ पॅओ तुम्हाला खूप वेळा दिसले एक्झाम्पल आले बरं का एक्सिक्रेट सिस्टम मध्ये टी व्हॅल्यू मध्ये दिसली तुम्हाला बघायला भेटणार आहे सो पॅओ ध्यानात ठेवून घ्या कोण असणार तुमचा एक पर्टिक्युलर बर्ड आहे आणि ह्यामध्ये स्पेशली काय असणार एक्सिक्रेट सिस्टम मध्ये याचा एक्सपेरिमेंट प्रोडक्ट कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे युरिक ऍसिड इन द फॉर्म ऑफ पेस्ट अँड पॅलेट हा वर्ड काय म्हणजे ध्यानात ठेवून घ्या ऍक्टिव्ह डायटस मेन्टेनेशन करून दिले एक पेगमेंट बद्दल येणार आहे अँड न्यू फॉर्म काय असणार आहे वोल्चर्स सो these are some few examples related to what आपल्या काय असणार आहे स्पेसिफिकली बर्ड्स मध्ये आपण डिस्कस केलेले नाव द लास्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे फायलोमेंटिमेशन करून तो कोणता असणार तुमचा मॅमल्स मॅमल्स मध्ये जर डिस्कस करायचं म्हणतात पहिले एक बेसिकली क्लॅनच्या बेसिसवर आपण डिस्कस होते त्याच्यामध्ये पण काय असणार आहे मॅमरी क्लॅन असं मॅमरी क्लॅनचं जर का प्रॉपर्टी डिस्कस करायचं म्हटलं तर ह्या पण पर्टिक्युलरली जे आपले ऑर्गॅनिझमचे बघायला होतो राईट ना वॉट इट्स मे बी काय असणार आहे प्रायमेट्स इव्हन काय असणार आहे नॉन प्रायमेट्स सगळ्याच्यामध्ये बेसिकली असणारे मेमरी ग्लँड बघायला भेटणार आहे त्यांची डेव्हलपमेंट जे असणार ती फिमेल मध्ये स्पेशल आपण डिस्कस करतोय मेल मध्ये प्रेझेंट आहे पण कशी असणार इनॅक्टिव्हेट फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार फंक्शन ऑफ दिस असणार मेमरी ग्लँड टू काय असणार आहे प्रोड्यूस मिल्क फॉर द यंग वन राईट न्यूट्रिशनल बेसिकली काय असणार रिक्वायरमेंट असणार ते यंग वनला प्रोव्हाइड करण्याचं काम तिथे त्यांना बघायला भेटणार बदल जरा युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बद्दल आपण डिस्कस करून घेऊया त्यांच्यामध्ये तुम्हाला ऑल म्हणजे डिफरंट डिफरंट टाईपचे काय बघायला भेटणार आहेत स्केलेटन सिस्टम बघायला भेटणार एंडोस्केलेटन काय असणार एक्झोस्केलेटन एक्झोस्केलेटन मध्ये आपण जो मागचा आपण बेसिकली डिस्कस केला कोणता असणार आपला फॉर एक्झाम्पल रेप्टाइल्स मध्ये और बेसिकली काय असणार तुमच्या एअर्स मध्ये फेदर बघितले क्लाउज बघितले राईट ना और इव्हन काय असणार तुम्हाला स्केल्स बॉडीवरती बघायला भेटणार ते पण एक टाईपचे येणार बिग एक बेसिकली आपण डिस्कस करू शकतो त्यांच्यामध्ये पण सिमिलर टेस्टमध्ये डिफरंट डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स होऊ शकतो पण इयर बद्दल जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार आहे आतापर्यंत जो इंटरनल आणि मिडल बघत होतो इथं काय बघायला भेटणार आहे एक्सटर्नल मध्ये एस्पेशली काय असणार आहे एक्सटर्नल पिंडा बघायला भेटणार ऍज इट इज पोर्शन बटन ऑर्गॅनिझम असणार आहे फर्दर मेडिकेशन करायचं म्हटलं तर प्रॉपर्टीज मध्ये ऍज कम्पेअर टू अदर इन्स्पेक्शन असणार आहे एकदम हायली इलिक्विड बेसिकली काय असणार आहे और डेव्हलप ऑर्गॅनिझम आपण मेडिकेशन करू शकतो एक्सेप्शनच्या काही केसेसमध्ये ऑर्गॅनिझम मोस्टली जर घ्यायचं म्हटलं तर बीबी पॅरेसी बट एक एक्झाम्पल बघायला भेटणार कोण असणार ओव्हिपॅरिस मध्ये प्लॅटिपस नाव असेल राईट ना प्लॅटिपस एक एक्झाम्पल काय करायचं मेडिटेशन मध्ये ठेवून घ्या आरामात तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता की एक्झाम्पल इथे आयडेंटिफाय करून देऊ शकता फर्स्ट ऑफ ऑल काय मेडिटेशन करून दिलं बघा तेच कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पुन्हा पुन्हा रिवाइज करून टाकले मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे हेअर्स बॉडीवरती बघायला भेटणार टू पेअर्स ऑफ पॅसनल लिम्स बघायला भेटणार हाय लिम्स आणि फोर लिम्स राईट ना फोर लिम्स ज्या असणार ते ग्रिप करण्यासाठी लिम्स तुम्हाला बेसिकली वॉकिंग रनिंग क्लाइम्बिंग और इव्हन काय असणार बॉलिंग करण्यासाठी मदत करतात बरोबर राईट ना उंदीर घुस बैल असलं बिल्ड होण्यासाठी बेसिकली काय असणार बघायला भेटणार अदर बेसिकली काय असणार काही बायला निघून पण बघायला भेटते स्विम करण्यासाठी इव्हन काय असणार फ्लाय करण्यासाठी पण इथे मेडिटेशन करू शकतो स्विम करण्यासाठी एखादा
बोले वेल मध्ये का और काय असणार आहे डॉल्फिन एक्झाम्पल का तिथे का बेसिकली फ्लाय करत असते घेतलं तर बॅट एक्झाम्पल बेस्ट आहे येस बॅटचा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो मध्ये त्यातले बघा एक्सटर्नल पिना बघायला भेटणार पोचीमार हार्ड आणि काय असणार आहे होमिओ सिंपल सिंपल कॅरेक्टर दिले त्यांना जस्ट डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून दिले इझिली तुम्ही ते आयडेंटिफाय मध्ये काय सांगितलं वेल डेव्हलप काय असणार एलिमेंटरी करा अरे सॉरी परिवार याच्यामध्ये काय असणार प्रॉपर टोटल कॅव्हिटीमध्ये काय असणार तिची डेव्हलपमेंट असणार आहे सगळं हेटोडोनचं मिनिंग काय वेगवेगळ्या चार टाईपचे मेडिटेशन करतो पहिला ओके 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 इन्सिजन कायनाय मोलार प्रीमोलार राईट ना या टाईपच्या रेसिपी काय असणार चार टीप बघायला भेटणार आणि चार टाईपचे टीप मध्ये काय असणार आहे हिकोडोन काय मिनिंग मध्ये कोडोन ना 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 जी ना टीप आर एम्बेडेड इनटू द जॉब त्याला म्हणतो आपण हिकोडोन अरे ऍक्रोडोन सांगितलं तुम्हाला मिनिंग ऍक्रोडोन टीप आर जस्ट अटॅचेस टू द काय असणार स्पेसिफिकली जॉब त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं बघा मी तुम्हाला फ्रॉग मध्ये एस्पेशली म्हणायचं म्हणतं अप्पर जो बेसिकली जॉ असणार आहे त्याच्यावरती मी तुम्हाला स्टिक केले स्टिक बेसिकली दाखवलेले पॉलिकोडोनच्या फॉर्म मध्ये सिमिलर केसमध्ये जर काय असणार आहे जे स्टिक आहे आपल्यामध्ये कसं एकदम एम्बेडेड असतं रूट करून प्रॉपर तुम्हाला त्यांना बघायला भेटणार ते प्रॉपर्टीचं एलिमिनेशन करून जे डायकोडोन सगळ्याचं मिनिंग काय टू टाइम्स बेसिकली ते बघायला भेटणार आहे ते मिनिंग माहित असून द्या रजिस्ट्रेशनच्या टॉपिक होता पण आता तो स्किप केलेला आहे बट यू हॅव टू नो द बेसिक काय असणार दिस मिनिंग ऑफ दिस काय असणार आहे बरं फर्दर मेडिटेशन केलं रेस्पेक्ट वगैरे तुम्हाला लर्न्स दिले नॉट सेपरेटेड राईट वेगळं काही येत नाही त्याचं सर्व्हिसेस सेपरेट असणार इंटरनल फर्टिलायझेशन ॲज युजल बघायला लागणार आहे विविध पॅरेंट्समध्ये काय एक्झाम्पल दिले इक्टिना इक्टिना बेसिकली कोणतं एक्झाम्पल आहे ना विविध पॅरेंट्स ओव्हर पॅरेंट्स मध्ये येणार इक्टिना कोण आहे तुम्ही बघितले का इक्टिना बघितलं की तुम्ही असं येणार हा गावाला याला बेसिकली नाव दिलं साईड म्हणून साळू साळू साईड्स म्हणतात ना सायाळ एस्पेशली तुम्ही बघत असाल की पर्टिक्युलरली याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर का प्रेडिटर जर आला तर स्पेसिफिक केस मध्ये काय तर एकदम बोलून अशी म्हणजे स्पाइन लाईक बेसिकली हेअरलाईन स्ट्रक्चर असणार आहे ना ते एकदम प्रॉपर्टी मेडिटेशन मध्ये एक दिला वगैरे काय असणार आहे प्लॅटिबस त्याचं तुम्हाला ऍक्टिव्हिटी अॅनिमल मेडिटेशन करून दिला मॅमस मध्ये आणि डेव्हलपमेंट काय असणार तुमच्या याच्यामध्ये मेडिटेशन करून टाकली सो एकदम प्रॉपर्टी आयडेंटिफाय करू शकता त्यानंतर थिंग दिसत आहे की याच्यामध्ये जे एक्झाम्पल दिले दिसतात देतो काइंडनेस फॉर एक्झाम्पल असणार प्लॅटिबस बद्दल मॅक्रोबस वगैरे बघायला भेटणार आहे हा मला सांगा कोणत्या बेसिक अॅनिमल आहे लास्ट सेंटर ऑफ मार्सुकल मार्सुकल आहे ना राईट ना आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की बेबीची डेव्हलपमेंट असणारे प्रॉपर इंटरेस्ट मध्ये होते बट बाकीची फर्दर डेव्हलपमेंट असणार ती काय असणार सॅक लॅक स्ट्रक्चर मध्ये होताना बघायला भेटणार बट हा एकच ऑर्गॅनिझम आहे का नाही मार्सुकस मध्ये सारे एक्झाम्पल आहे तुम्हाला मेडिटेशन केले इव्होल्युशनचा चॅप्टर जर ओपन केला तर त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला ऑलमोस्ट 6 ते 8चे एक्झाम्पल आहे मला वाटतं बघायला भेटतील राईट ना जे मार्क्स बघायला भेटणार आता या केसमध्ये जर एक त्यांचा कॉन्फिडन्स जो बघायला भेटणार आहे ऑस्ट्रेलियाचा म्हणजे आपण डिस्कस करतो त्या ठिकाणीच बघायला भेटणार अदर मध्ये प्रेझेंट नाही म्हणून राईट ना ते माहिती झालं पाहिजे फर्दर मेडिटेशन केलं बघा येस टेरोपस मेडिटेशन करून दिले त्याच्यामध्ये कोण असणार फ्लाइंग फॉक्स अरे काय असणार आहे मॅकाका काय असणार आहे मंकीज हे बेसिकली काय मी तुम्हाला काही एक्झाम्पल मेडिटेशन करून दिले अजून फ्यू एक्झाम्पल त्यांच्याबद्दल पण आपण डिस्कस करून घेऊ नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे कॅम्युलस कॅमल बघायला भेटणार आहे रॅक्टस रॅक्टस काय असणार रॅट बघायला भेटणार आहे कॅनीज डॉग बघायला भेटणार आहे फर्दर मेडिटेशन केले पेलीज काय असणार आहे कॅट ऑर काय असणार आहे याच्यामध्ये एस एल प्लस काय असणार आहे एलिफंट राईट ना त्यासाठी फ्यू फर्दर काय असणार की मेनली एक्झाम्पल येतात इंट्रोड्यूस करून दिले नाव द नेक्स्ट वन एक लास्ट बेसिक एक्झाम्पल माहिती झाला पाहिजे एक लास्ट स्लाइड बनवली आपली एस डॅल्फिनस कॉमन डॉल्फिन बघायला भेटणार आता इन जनरल मध्ये डॉल्फिन हा सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये फ्रेश वॉटर मध्ये असतो का बेसिकली मराठी वॉटर मध्ये असतो फ्रेश वॉटर मराठी वॉटर बोथ बोथ वॉटर मध्ये बघायला भेटणार म्हणून तुमचं मराठी असो किंवा फ्रेश वॉटर असो आता आय थिंक मला 2016 मध्ये किंवा 2015 मध्ये एम्स मध्ये बेसिकली क्वेश्चन होता गंगा नदीचा राईट ना डॉल्फिन्स आर फाउंड इन बेसिकली दिले राईट चार रिव्हरची नावं देऊन टाकली त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय होतं आन्सर काय होतं गंगा नदी गंगा रिव्हर
हा क्वेश्चन जर डिस्कस करायचं म्हटलं तर एनसीईआरटी कुठेच नाही तुम्हाला मेन्शन केलेला. जनरल बेसिसवर त्या सगळे क्वेश्चन निघायचे की जे तुम्हाला एम्स लेवलचे एलएफएमटी और जिज्ञासाठीच बनायचे. पण ते त्यानंतर काय केलं सगळं कॅन्सल करून टाकलं टू द स्टिक काय असणार एनसेट. बस एनसेट जनरल क्वेश्चन टाकून सो त्यावेळी आपण घेऊ शकतो. बँक बेटर बेसिकली संपलेले कोण असणार ब्लू वेल लार्जेस्ट काय असणार आपल्या स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी मॅमल बघायला भेटणार. सो प्रॉपर्टी मॅटर्स फर्दर एक्सपीरियन्स काय असणार आहे पॅन्थेरा टायग्रिस तर पॅन्थेरा लिओ राईट हे तुम्हाला बेसिकली काही एक्झाम्पल टाकले. जनरल बेसिकली जर यांची आपण काय गोष्ट जिनस एव्हिडन्स सेम आहे फक्त स्पेसिस काय झाले चेंज झाले आणि त्या व्यतिरिक्त व्हेरिएशन त्यांना बघायला भेटते. प्रॉपर्टी काय पहिली देणार इक्विज जो असणार आहे ना त्याची बेसिक काय करावं का फुल नेम पण देणार ठेवून बिकॉज तुम्हाला मला वाटतं बायोलॉजी क्लासिफिकेशन मध्ये जो एक पहिला चार्ट दिलाय ना सुरुवातीला त्याच्यामध्ये वीट बद्दल देन बेसिकली तुम्हाला ह्युमन बद्दल आणि पर्टिक्युलर मँगो बद्दल असे काही बेसिक क्लासिफिकेशन करायला दिलं बघा राईट ना. आणि काय दिलंय हाऊस प्लॅन राईट ना. तर हॉर्स बद्दल पण मेन्शन करून ठेवा बिकॉज हॉर्स वरती पिवा घ्यावा लागतो. ओके हॉर्स बद्दल पण मी असं मेनली मेन्शन करून टाकेन. क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियाच्या बरोबर खाली जर तुम्हाला जागा उरली असेल तर तिथं मेन्शन करा हॉर्स बद्दल. हॉर्स जे काही स्पेसिफिक तुम्हाला सायंटिफिक क्लासिफिकेशन भेटणार आहे स्पेसिफिकली त्यानंतर फायलम अदर काय असतं तुम्हाला याच्यामध्ये डिव्हिजन क्लास ऑर्डर राईट ना फॅमिली जिनस अँड स्पेसिस स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्याच्यामध्ये मेन्ली मेन्शन करून तुम्ही ठेवू शकता. सर्च करा तुम्हाला भेटून राईट. नाउ द एंड ऑफ दिस काय असतं चॅप्टर इज काय तिथे तुमचा ओव्हरऑल जो स्पेसिफिक असणार चॅप्टर संपलेला आहे. फक्त एक बेसिक टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे काय असणार कॉपरेशन. त्याला उद्याच्या लेक्चरपासून आपण काय करायचं चालू करूया. ऍज मच एज पॉसिबल त्याला आपण इथे कव्हर करून टाकूया. उलट जे काय बेसिकली असणार 4 दिवस उरले 4 दिवसामध्ये ऍज मच एज पॉसिबल होऊन जाईल. त्याला सर चॅप्टर फिफ्टी जाणार मंडे वर ट्युजडे पर्यंत अदरवाईज चॅप्टर येतो सप्ताह. ओके सिलेबस आपला इथं बायोलॉजीचा ऑलमोस्ट संपलेला. आता याच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे एनटीएचं तेच फक्त बेसिकली ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतो माहिती टॉपिक घेतो. अदरवाईज ऑफिशियली डिसेंबर एंडला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं चॅप्टर आपला सिलेबस सगळ्या संपली. आता फक्त बॉटनीचा एक राहिलेला आहे. आय थिंक मला तो नेक्स्ट वीक मध्ये होऊन जाईल. राईट ना चालू केलं सर्व्हिस चॅप्टर ऑब्विसली सरांचं तिकडे बघा. याच्यामध्ये काय होतं सिंपल सारी गोष्ट आहे. डायजेस्ट सिस्टमचा एक बेसिक चॅप्टर तुम्हाला होता ऑलमोस्ट नाही म्हणजे 3 वर्षापासून तो बेसिक कॅन्सल केलं. ओके ना. आता त्याच्यामध्ये काय केलं जात होतं की तुमच्या डायजेस्ट सिस्टमचे जे काय पार्ट असणार ते इन्क्लूड करून दिले जातात. मग एलिमेंटरी कॅनलमध्ये पहिला पार्ट आहे आपला काय असणार आहे बगल कॅव्हिटी. आता बगल कॅव्हिटीमध्ये ज्यावेळी तुम्ही ह्युमन बद्दल स्टडी करता तर त्यांच्यामध्ये काय असणार की स्पेसिफिकली टीथची तुम्हाला टॅक्स मेन्शन करून देते राईट का. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेनली मेन्शन करून देतो क्लॅरिटी होऊन जाईल. टीथचा जो पहिला बेसिकली ह्युमन बद्दल जर डिस्कस करायचं म्हणजे काय असणार आहे ह्युमन बद्दल. ह्युमन मध्ये पहिला काय बघायला भेटणार काय असणार आहे की पर्टिक्युलर हेटेरोडॉन हेटेरोडोन मेन्शन केलं. आता हेटेरोडॉनचं मेन काय म्हणतात डिफरंट टाइप्स ऑफ टीथ different types of teeth basically बघायला भेटणार. ओके त्याचं meaning म्हणतो बिकॉज ऑफ what there are 4 kinds of basically काय असणार तुम्हाला teeth बघायला भेटणार. इन शॉर्ट मध्ये देऊ लागतो इन्सिजर कनाइन मोलार अँड प्री मोलार बघायला भेटणार राईट ना. ही कंडिशन तुम्हाला इथे बघायला भेटणार. त्याचा नंबर पण एक सांगून देतो. जनरली तुमचे काय असणार बघा इन्सिजरचा नंबर 2 असतो. किती बघायला भेटणार याच्यामध्ये 2. कनाइनचा नंबर किती असणार आहे 1 असतो. मोलारचा नंबर किती असणार आहे प्रीमोलर बोला ना प्रीमोलर काय देणार राईट ना. त्यानंतर काय मोलर देणार आहे. तुम्हाला इझी होऊन जाईल प्रीमोलर अँड मोलर राईट ना. प्रीमोलर आणि काय असणार मोलर येते बघायला भेटणार. सो नंबर वाईज जर भेटला तर इथे किती असणार तुमचा 2 येणार आहे आणि तिथे असणार 3 असणार. टोटल नंबर किती होतो 8. तो मी तुम्हाला जॉचा फक्त हाफ जॉब इंटिमेशन करून देतो. अप्पर जॉब भेटला त्याचा हाफ जर घेतला तर तुम्हाला लॉंगर मार्क भेटणार आहे. अदरवाईज सगळ्यांच्या फॉर्ममध्ये अशी बघायला भेटतो. टोटल जर डिस्कस करायचं म्हणतात की त्याने तुमचे बघायला भेटणार राईट नाही त्याचं मिनिंग इंटिमेशन. नाव द नेक्स्ट वन आपल्यामध्ये जो बेसिकली बघायला भेटणार तो असणार आहे टायफोड होतो. टायफो म्हणजे टीथ कम्स इन 2 टाइम्स राईट ना ओनली 2 टाइम्स. टीथ बघायला भेटणार आहे कम्स in a only 2 times in a life. in a life त्याचं meaning काय म्हणतात बघायला भेटणार. लाईफ मध्ये फक्त 2 टाइम्स येताना बघायला भेटणार राईट ना. आपण बघतो आपल्यामध्ये जे बेसिकली टीथ असणार आहेत सुरुवातीच्या वेळेस जर आपण खायला गेलो तर कशा असणार तुमचे
दुधाच्या आपण म्हणतो राईट ना, गोडधोड खाऊन 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 किरतात सगळे. त्यानंतर एक सडन टाइम नंतर आपण जसं 2-3 वर्ष होतो ना बाळा, सगळे पडतात. त्यानंतर नवीन दात येतात. ते नवीन दात येणं हा काय काय म्हणतात, आता तर जरा बहुत लवकरच यायला लागले याच्यामध्ये. पहिल्यांदा बेसिकली बघत होतो, आता काय व्हायला लागले का की यांचं जर ग्रोथ आहे ना, तुम्ही बघा फटाफट फटाफट जर होताना बघायला भेटणार आहे. बॉडीची जी ग्रोथ आहे ना समजून घ्या, पूर्वीच्या वेळी जे तुम्हाला बघायला भेटतं आता जर का काही केसेसमध्ये तुम्हाला म्हणजे नाही बघायला भेटेल म्हणून तुम्हाला सांगेल. 2-3-4 वर्षामध्ये काय होतं माहिती आहे का, स्पेसिफिक तुम्हाला असं म्हणजे एकदम जात त्यांना बघायला भेटते. ते पडले का नाही विषय संपला परत. खेळताना काय झालं तुम्ही बघताय, पडला की परत येत नाही, ते खिडक्या ओपनच राहते त्या शाळेसाठी. राईट ना, मग त्यांना आर्टिफिशियल वगैरे ते लावावं लागते. आपला जो बेसिकली टाइम पिरियड आहे तुम्हाला बेसिकली ऑब्विसली माझा भाऊ छोटा लिटरच होतो 6-7 वर्षापर्यंत जो होता ना, तोपर्यंत त्याचं बेसिकली गोड गोड खाणं इकडे तिकडे चालूच होतं. वेदात पिरियड आता वेळ प्रॉपर टिकल राहायला भेटतं. पण त्या केसेसमध्ये काय होऊ शकतो, एज वाय जर घ्यायचं म्हटलं तर थोडीशी ग्रोथ आता बेबीची लवकर होत चाललेली आहे. समजून घ्या, पहिला 7 वर्षाचा आहे ना, आता 4-5 वर्षामध्ये सगळं व्हायला लागेल. असं जर टाइम पिरियड हळूहळू कमी होत चाललेला आहे ग्रोथचा. बिकॉज ऑफ आपले जे फूड बघायला भेटणार आहे, इव्हन खूप साऱ्या केसेसमध्ये जर रिसर्च करायचं म्हणजे लास्ट टाइम लॅक्टेशनची बेसिकली प्रोसेस असणार ब्रेस्ट फिडिंगची, तो पण रिड्यूस टाइम झाले. त्यामुळे आता त्या व्यक्तीला काय खबर आर्टिफिशियल जे फूड असणार आहे ते बेसिकली त्यांना आपण कशा पद्धतीने बनवतो आपल्याला पण माहिती आहे, ती कंपनी बनवून देतो तुम्हाला पाठवून देते. त्याच्यामुळे काय होतं की जो तुमचा टायफॉइडची जी केस क्रिएट करायची जी 7-8 वर्ष तुम्ही म्हणता ना, ती कमी 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 होत चाललेली आहे बिकॉज ऑफ वॉट दॅट बेसिकली फूड्समुळे. फूडचं त्याच्यामध्ये काय असणार मेन रिस्पॉन्सिबल होता ना बघायला भेटणार. डेव्हलपमेंटचा लवकर होत चालेल आपण एक माहिती असतात. in general मध्ये तुम्हाला कोणी वर्ष विचारणार नाही बाबा किती वर्षामध्ये दुसरे झाले का, ते माहित असायला पाहिजे की रेट काय होते कमी होते. बरं, नेक्स्ट वन जर डिस्कस करायचं म्हटलं काय असणार तुम्हाला याच्यामध्ये आय थिंक येस, त्याच्यामध्ये दोन टाईप शेड्यूल टायफोडोन बघितला हेडोडोन बघितला. ॲपोडोन आणि बेसिकली असणार थिकोडोन. तर इथं थिकोडोन येणार. थिको दोन देतात. थिकोडोनचं मिनिंग काय म्हणतात, टीथ टीथ एम्बेडेड एम्बेडेड into जॉ. जॉ मध्ये काय असणार बेसिकली मला एम्बेडेड होताना बघायला भेटणार. ओके, आता याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते आपल्यामध्ये नाही बघायला भेटत, पण अदर अॅनिमल्स मध्ये मेडिटेशन करून घेतो. जसं काय असतं याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं अदर अॅनिमल्स मध्ये एस्पेशली घ्यायचं म्हटलं तर फ्रॉग मध्ये आपण घेतो, कारण की फ्रॉग मध्ये आपण मेमरी स्टडी करतो. तर याच्यामध्ये मग कोणते बघायला भेटणार आहे इन जनरल मध्ये जर सांगायचं म्हटलं एक पॉलिफोडोन मेंढी पॉलिफो, त्याचं मेनिंग काय म्हणतात, ते विल कम अगेन अँड अगेन. राईट ना, हे प्रॉपर्टी त्याच्यामध्ये येताना मग विल कम अगेन अँड अगेन. ओके, पण आता यांचं जर का मेनिंग सांगायचं म्हटलं तर काय ते मेंटेन विश करून घेतो, मला बाकीचा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. पॉलिफोडोन नंतर ना अजून एक काय बघायला भेटणार, काय असणार होमोड, काय असणार होमो डोन. फर्दर एक काय बघायला भेटणार आहे ऍक्रोडोन. त्याची मेनिंग तुम्ही नोट करू शकता, कारण की तुम्हाला वरती त्यांची मेनिंग मेनिंग मेन्शन करून दिलेलं आहे. होमोडोनचं मेनिंग काय बनणार आहे सेंटिन. ऍक्रोडोनचं काय असणार आहे जस्ट अटॅचेस टू द काय असणार आहे जॉब. ओके, त्यांचं मेनिंग बघा नोट डाऊन करू शकतो. ओके, तुमच्या डाऊट क्लिअर आहे. हा मग अरे या केसमध्ये बघा ते काय एक्झॅक्टली पर्टिक्युलरली फुल टाइम साठी आहे अशाला भाग नाहीये. तर सर्टन टाइम साठी काय असणार आहे माहिती आहे का, वॉटरच्या सर्फेसवरती येताना बघायला भेटणार रेस्पिरेशन साठी. डीप वॉटरमध्ये जे म्हणतात ना तो टर्टल जे मेंटेनेशन करतोय सर्टन टाइम साठी काय असणार की रेस्पिरेशन करण्यासाठी वरती येताना बघायला भेटणार आहे. अशातला भाग नाही की फुल टाइम साठी ते रेस्पिरेट गेले. त्याच्यामध्ये गेस तर आहेत रेस्पिरेशन करण्यासाठी त्यांना अंडर दी वॉटर कुठून करणार आहे, त्यांना काय पाहिजे ऑक्सिजनची नीड आहे. ऑक्सिजनची घेण्यासाठी सर्टन टाइम पिरियडसाठी म्हणजे डीप वॉटरमध्ये पण नाही सगळे बघायला भेटेल. जो प्लेन जे आपण प्रेझेंट पाहिजे ना वॉटरचा समजते का, त्याच जागेमध्ये तुम्हाला टर्टल्स बघायला भेटते. सो वॉटरचं सर्फेस फॉर एक्झाम्पल देतो बघा, एखादा जर का स्पेसिफिकली सीचा आपण जर का सर्फेस एरिया घेतला किंवा जशी thickness जर घेतली 100 मीटर जर असेल तर वरचे जे काय बेसिकली 3 to 5 or 10 मीटरचा जो डिस्टन्स असणार त्याच्यामध्ये बेसिकली ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. जे ऑर्गॅनिझम इन जनरल फॉर्म मध्ये कसं असणार आहे गेसच्या थ्रू
बॉडी सर्क्युलेशन थ्रू रेस्पिरेशन परफॉर्म करताना बघायला भेटणार ते बिनेथ द बेसिल काय असणार आहे तुम्हाला एकदम डीप वॉटरमध्ये जाताना बघायला भेटणार पण जे रेस्पिरेशन साठी गिल्सचा परिणाम काय असणार आहे एस्पेशली त्यांच्या लंग्सचा यूज करत असणार किंवा ऑर्गॅनिझम मोस्टली वॉटर सर्फेस सोडून जरा जवळ राहतात जेणेकरून ज्यावेळी त्यांना रेस्पिरेशन करायचं इमिजिएटली सर्फेस वरती येणार रेस्पिरेशन करणार पुन्हा अंडरनेक असणाऱ्या वॉटरमध्ये जाताना बघायला भेटणार त्याला आपण असं कन्सिडर नाही करू शकत की बाबा ते खूपच डीपमध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी ऑदर ऑर्गन ओके एनिथिंग एल्स ठीक आहे चालेल मग आपण ते थांबूया नेक्स्ट टाइम बेसिकली तुम्हाला काय करतो की कॉपरेटची तुम्हाला फक्त एक फाईल मला शेअर करायची बाकी राहिली रे ती फाईल काय करतो काय शेअर करून टाकेल त्यामध्ये चेकआउट करा ऍक्च्युली तुम्ही जर का पहिलं तर याच्यामध्ये नेटवरती त्याला सापडणं म्हणजे जरा अवघडच आहे त्या दिवशी खूप वेळा शोधत सापडत नाही पण ऍक्च्युअल थ्रू बेसिकली तुम्हाला काढून देईल राईट ना आहेत पण ती माहिती का की दुसऱ्या बेसिकली ऍप्लिकेशन पण फॉर्म करावा बघायला भेटतात पण नो इश्यू मी तुम्हाला देश काढून देईल तिला एकदा कॉम्प्युटरचं कंटेंट काहीतरी रीड करा डेफिनेटली त्याच्यामध्ये काय होईल तुम्हाला भेटून जातील आणि उद्याच टायमिंग 4:30चं टायमिंग असणार आहे एक्झाम्स हा मग कुठला मारे उद्या ठीक आहे उद्या काय करूया आपण देशामध्ये तेच प्लॅन सुटेल ऍज जुलैला बघायला भेटणार आहे बाकी चॅप्टर एनिमल किंगडम व्हरायटी क्वेश्चंस ठीक है चलो तैयार